हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. तर 2 दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला नाही, तर हा 2-3 दिवसाचा मिळून एकत्र व्हिडिओ आहे. तर नक्की बघा व्हिडिओ. तर घरामध्ये ना माझा स्वयंपाक चालू आहे. वरण भाताचा कुकर लावला आहे आणि आता पावसाळा सुरू झाला आहे. तर मग चूल म्हटलं काढून ठेवते, कारण मातीची चूल आहे आणि तिथंच ठेवली तर पाणी पडून पडून ती विरून जाईल. तर मग म्हटलं आता आहे ना तिची काही गरज नाही, पुन्हा उन्हाळ्यामध्ये ठेवील. थोडीफार ती ओली पण झाली तर अशीच ठेवते वरती आणि नंतरून मग व्यवस्थित ठेवून देईल. तर इथं आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती. संध्याकाळची वेळे वरण भात करत होते. तर इथे ना मस्तपैकी म्हटलं चला गरम गरम बटाटा भजे तरी बनवूया. तर खूप मस्त असे बटाटा भजे झाले होते. मग सर्वांनी आम्ही बटाटा भजे खाल्ले. ज्या हिरव्या मिरच्या असतात ना तळायच्या बेसन पिठामध्ये, त्या मिरच्यासुद्धा तळल्या होत्या. तर इथे चालला आहे स्वयंपाक. बाहेर थोडाफार रिमझिम का होईना पण पाऊस चालू आहे, तर खूप छान मस्त वाटतंय पाऊस पडतोय तर. आणि 2 दिवस ना मला व्हिडिओ अपलोड करायला वेळच नाही मिळाला. तर मग म्हटलं चला आज तरी माझ्या ताईंसाठी व्हिडिओ अपलोड करावाच. तर इथे ना आता वरण भात झालं आहे आणि छान असे गरम गरम भजे पण तळले. तर मंडळींना सर्वांना म्हटलं तुम्ही आता ना मस्तपैकी गरम गरम भजे खाऊन घ्या. तर आता त्याच्याच नंतरचा हा दुसरा दिवस आहे. गुड मॉर्निंग माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना. तर इथे ना कुळदाचे शेंगुळे बनवायला घेतले. तर कुळदाचं पीठ घेतलं. रेसिपी सांगते तुम्हाला. जिरा घेतला आहे, ओवा घेतला, लाल तिखट, हळद पावडर, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि भरपूर कोथिंबीर. तर हे सर्व काही व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जसं आपण पीठ मळतो त्याच पद्धतीने हे कुळदाचं पीठसुद्धा मळून घ्यायचं आहे आणि खूप मस्त असे शेंगुळे होतात. तर नक्कीच करून बघा तुम्ही. आता इथे गॅसवरती पातेलं ठेवते. पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आणि जिरे टाकून त्या पाण्याला आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे. तर इथे ना मी तेल टाकलं आहे. रात्री जे भजे तळले होते ना तेच तेल आहे. तर मग म्हटलं चला आता आहे ते तेल, तर ते तेल पण वापरायला पाहिजे. तेलामध्ये जिरा टाकून घ्यायचा आहे, लसूण टाकायचा आहे, थोडीशी हळदी पावडर टाकायची आहे आणि धना पावडर टाकायची. तर मी हळद आणि धना पावडर विसरले होते टाकायची, तर तीसुद्धा टाकून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे चवीनुसार, कारण मीठ भरपूर टाकायचं नाही. पिठामध्ये पण आपण मीठ टाकलेलं आहे. आणि इथे ना शेंगदाण्याचं कूट टाकून घेते आहे. तर नंतर माझ्या लक्षात आलं का मी हळद पावडर विसरले टाकायची, तर मग हळद पावडरसुद्धा टाकली. व्यवस्थित पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पाण्याला उकळी येते तोपर्यंत इकडे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. घट्ट मळायचं आहे, एकदम लूज मळायचं नाही आहे. तर व्यवस्थित सर्व काही मिक्स करून घेतलं म्हणजे सर्व मिश्रण पिठाला लागेल. आणि इथे आता आहे ना मी हे पीठ भिजवून घेते आहे. कुळदाच्या पिठाचे शेंगुळे थंडीमध्ये म्हणा किंवा पावसाळ्यामध्ये खूप खायला छान लागतात आणि गरम गरम तर खूप मस्त लागतात. नक्कीच तुम्ही करून बघा. जे आपले किराणा दुकान असतात ना तिथंसुद्धा कुळदाचं पीठ विकत मिळतं आणि तुम्हाला वाटलंच तर घरी कुळीद आणून व्यवस्थित भाजून आणि गिरणीमध्ये दळून घ्यायचं. तर इथे बघा आत्ता आहे ना मी लक्षात आल्यानंतर हळद पावडर टाकली. तर इथे व्यवस्थित बघा पिठाचा कसा घट्टसर गोळा बनवून घेतलेला आहे. आणि आता पोळपाटावरती आपल्याला शेंगुळे तयार करायचे. एकदम पातळ करायचे, खूप जाडे बनवायचे नाही. तर आता मी तुम्हाला दाखवते का कशा पद्धतीने शेंगुळे बनवायचे आहेत. इथे पाण्याला उकळी आली आहे. त्या पाण्यामध्ये ना असे सर्व काही एक एक करून शेंगुळे सोडून द्यायचे आणि मस्तपैकी शिजून द्यायचं आहे, कारण ते पीठ आहे तर ते कच्चं राहिलं नाही पाहिजे. तर व्यवस्थित शिजून द्यायचं आहे आणि खूप घट्ट करायचे नाही आणि खूप पातळसुद्धा बनवायचे नाही. तर इथे बघा कसे छान असे शेंगुळे शिजू राहिलेत. तर मस्त असे शेंगुळे झाले होते आणि खूप छान खायला लागले. अशी लाल पाट्यावरती वाटलेल्या मिरची बरोबर पण खूप मस्त लागतात. जी लाल तिखट असते ना तिच्यावरती
तर हे बघा इथे मी ताटामध्ये यांना दिले आता खायला आणि सोबत चम्मच दिला आहे. आता शेंगुळे झाले आणि इथे आता ना बटाटा वडे बनवायला घेतले. तर म्हटलं चला आता मस्तपैकी बाहेर पाऊस पण पडतोय तर आज बटाटा वडे तरी बनवूया. तर छान असे बटाटा वडेसुद्धा तयार झाले. आणि इथे ना हे मी क्रॉकरी युनिटवरती मनी प्लांटचे वेल ठेवले तर त्या वेलांना पाणी घालायला घेतलं. आणि पाणी घालता घालता ना म्हणजे मी खुर्चीवर उभी राहिले होते तरी पण पाणी घालता घालता ते पाणी माझ्याकडून कुंडीतलं जास्त झालं. मग ते खाली सांडलं आणि फरची पण पुसलेली होती. मग मला पुन्हा फरची पुसायला लागली. जिथं पाणी वगैरे सांडलं होतं ना थोडंफार क्रॉकरीमध्ये सुद्धा पाणी सांडलं होतं. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि इथे मी देवांची आंघोळ घालते. तर मंगल कलशातल्या नारळाला कोंब बघा किती मस्त आला आहे. तर म्हटलं चला माझ्या ताईंना दाखवूया का मंगल कलशातल्या नारळाला कोंब कसा आला आहे तो. तर छान असा कोंब आला आहे. आणि इथे तुम्ही बघाल तर मस्त माझी देवांची आंघोळ वगैरे घालून झाली, देवपूजा झाली, छान असे फुलं देवांना वाहिले. आता आहे ना गार्डनमध्ये फुलं जरा कमी झाले टगरीचे आणि मी ते झाड छाटलं पण ना त्याच्यामुळे मग एवढे काही फुलं नाही आहे. आणि माझ्या हौसासुद्धा कामावर यायला लागली त्याच्यामुळे ना आता माझ्यावरती जरा कामाचा लोड कमी आहे कारण ती तिचे 3 कामं करते, भांडे, कपडे आणि फरची. त्याच्यामुळे आता आपल्या चॅनलवर दररोजच व्हिडिओ येतील आणि नक्कीच बघत जा व्हिडिओ. आता किचनवरचे आणि घरातले सर्वच कामं आवरून झाले. तर मग म्हटलं चला आता बाहेरचं आहे ना व्यवस्थित धुवून काढूया. बाहेर पाऊस पण पडतोय आणि फरचीवरती खूप खराब पण होतं. तर मग म्हटलं ते धुवून घेऊया. इथे बघा हा गोकर्णीचा वेल आणि हा तिकडे गार्डनमध्ये होता पण मी इकडे ठेवला. बघा किती छान झाला आहे. आता मस्त ह्या जाळीवरती जाऊन द्यायचा आहे. आणि मनी प्लांटचा वेलसुद्धा इथंच ठेवला आहे, हा सुद्धा जाळीवरती जाऊ द्यायचा आहे. तर हे सगळे घराच्या आजूबाजूचं धुवून काढलं. म्हटलं चला छान असं धुवून घेऊ. हा गोकर्णीचा वेल बघा खिडकीवरती जाऊ दिला आहे, छान वाटतं आणि त्याला फुलं पण खूप आलेले आहेत. हे बघा किती फुलं आहे, भरपूर फुलं आहेत. आणि शेंगासुद्धा आल्या आहे पण शेंगा आता जरा दिवस ठेवणार आहे म्हणजे त्यांच्यामध्ये बी तयार होऊ देणार आहे आणि त्याच्यानंतरच तोडणार आहे. बघा आता एवढे 2-4 दिवसामध्ये मला झाडंसुद्धा आणायचे. आणि हे 2 झाडं असं रोप तयार केलं आहे मी सूर्यफुलाचं. तर मग अशी पाणी घातलं ना तर ते असे पडले, खूप छान झाले. आता यांना पण मी व्यवस्थित असं मोठं करणार आहे. सूर्यफूल येतील त्यांना 2 आहे. माझ्याकडे बी होतं तर ते टाकले. इथे बघा हे गुलाबाचे फुलं, हे आळूचे पानं आहेत कुंडीमध्ये आलेत. तर म्हटलं आता एखाद्या दिवशी ना छान अशी एवढ्याच आळूच्या पानांची भाजी बनवी. बघा किती छान छान झाडं झाले. आता मी भरपूर झाडं लावणार आहे. एवढे 2-4 दिवसात आणणारच आहे गार्डनमध्ये झाडं. आणि हा मनी प्लांटचा वेल बघा, हे लकी बांबूचं झाड छान झालेत. बांबूचे झाड आहे बघा. बरेच दिवस झाले आपल्या व्हिडिओमध्ये लकी बांबूचे झाडच तुम्हाला दाखवले नव्हते. तर बघा इतके मोठे मोठे हे 2 लकी बांबूचे झाडं झालेले आहेत. तर चला आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.